सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता आणि रसिक श्रोते मायबाप, निसर्ग सुंदर आणि रम्य परिसरातील माझं हे वाडगाव मांडवकर वाडी। आणि या मांडवकर वाडीमध्ये काळंबा देवी सेवा मंडळ 35 कुळ मांडवकर वाडी यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे त्या आई जगदंबा काळंबा देवीचा उत्सव आणि श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या थाटामाटात या ठिकाणी या माझ्या 35 कुळे मांडवकर वाडीने भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पारंपरिक अशा पद्धतीचा डबल बारी जंगी सामना या ठिकाणी आयोजित केला। आणि या डबल बारीसाठी आम्हा 2 विवांची निवड केलेली आहे। मी स्वतः श्री प्रकाश पारकर, मुक्काम पोस्ट कासार्डे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, आणि माझ्या जोडीदार या ठिकाणी सुप्रसिद्ध भजनकार हबप उत्कृष्ट असे वारकरी संप्रदायातून कीर्तनाचा दर्जा लाभावा अशा प्रकारचं भजन या ठिकाणी सादर करणारे माझ्या कासार्डे गावचे सुपुत्र नंदादीप वंजारे बुवा, माझी वाडी भोगले पारकर वाडी आणि बुवांची नाथ सावंतवाडी। गाव एकच आहे, पण सुख वस्तीच्या निमित्ताने बुवा डोंबिवलीमध्ये राहतात आणि म्हणून आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आज खरोखरच पारंपरिक पद्धतीचा सामना आणि आध्यात्मिक प्रबोधनात्मक अशा पद्धतीचा सामना या ठिकाणी व्हावा या उदात्त हेतूने आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। खरोखरच या ठिकाणी मी काळंबा देवी सेवा मंडळ 35 कुळे मांडवकर वाडी वारगाव यांचे मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो। तुम्हा सर्वांना आई जगदंबा काळंबा देवीच्या चरणी उत्तम आणि निरोगी आयुष्य लाभो, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना त्या आईने पूर्ण कराव्या, सत्यनारायणाने पूर्ण कराव्या अशी सदिच्छा व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या वाडीचे सुप्रसिद्ध भजन सम्राट वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं नाव
या माझ्या कोकणमध्ये आज गाजतंय हे सन्माननीय बुवा दीपकजी नामिये यांनाही लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो। त्याचप्रमाणे माझे मित्र या वाडीचे सुपुत्र सन्माननीय एकनाथ पेटकुलकर यांचेही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे दुसरे माझे मित्र सन्माननीय प्रभाकर मांडवकर यांचेही मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी या वारगावचे माजी सरपंच माझे मावस भाऊ सन्माननीय एकनाथ कोकाटे यांचेही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक शिक्षक पेशाचे असले तरी बालपणापासून ज्यांनी भजन क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक केलंय ते माझ्या बाजूला बसलेले सन्माननीय वारकरी भजन सम्राट चंद्रकांत कानकेकर बुवा यांचे सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि खरोखरच ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची छाप निर्माण करून संपूर्ण भजन क्षेत्रामध्ये ज्याने आपल्या उंबरडे गावचं नाव उज्ज्वल केलं ते भजन सम्राट सन्माननीय श्रीकांतजी शिरसाट बुवा यांचेही मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे वारकरी भजनामध्ये ज्यांनी माझ्या गावाचं नाव लौकिक केलं आणि सध्या आजही ते चांगल्या जोमाने डबलबाजी करतायत ते माझे मित्र सन्माननीय भजन सम्राट दयानंद पाथाडे यांचेही मनपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या भजनामध्ये माझे परमशिष्य सन्माननीय चंद्रकांत तेली, त्याचप्रमाणे संतोष मोसनकर बुवा, जयदीप पाटील बुवा ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। आणि मला मृदुंग मने म्हणून जो साथ करतोय तो माझ्या कासार्डे गावचा सुपुत्र सागर कदम याला सुद्धा मी लाख लाख धन्यवाद या ठिकाणी देतो। त्याचप्रमाणे नंदादीप वंजारे बुवा त्यांचे मृदुंग मने आणि त्यांची संपूर्ण मंडळी या सर्वांचेही मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो। उपस्थित भजन रसिक मायबापांमध्ये अन्य कोणी भजनी बुवा उपस्थित असतील तर या जागेवरून तुम्हा सर्वांना चरण वंदन करतो। इतर कलेचे कलाकार कोणी उपस्थित असतील त्यांना सुद्धा मी साष्टांग नमस्कार करतो। मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी या ठिकाणी जमलेल्या आहेत, तुमच्याही चरणाशी नतमस्तक होतोय। भजन रसिक मायबाप मोठ्या संख्येने आलेले आहेत, तुम्हा सर्वांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद व्यक्त करू। आज या ठिकाणी समोर जे YouTube चॅनल आहे ते माझे मित्र सन्माननीय गुरु पाताडे जे भजनातलं चांगलं आहे तेवढंच फक्त बाहेर टाकणारे प्रसिद्धीला देणारे आमचे गुरु पाताडे यांचेही आभार व्यक्त करतो। आणि भजन म्हटल्यानंतर या ठिकाणी मला ज्यांच्या बरोबर मी 1980 सालापासून अनेक डबलबाऱ्या केल्या ते या गावचे सुपुत्र कैलासवासी गोविंद मांडवकर बुवा यांच्या चरणाची नतमस्तक होतो। त्याचप्रमाणे माझे कैलासवासी धुमाळ बुवा यांच्याही चरणाची नतमस्तक होतो। रंगदेवतेला अभिवादन करतो आणि संपूर्ण विश्वाचं दैवत श्री गणेशाला वंदन करून विद्येची देवता शारदा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत निश्चयाचा महामेरू बहुत जणांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो। छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून रंगदेवतेला अभिवादन करतो आणि आई काळंबा देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन आजच्या या पारंपरिक अशा रंगीत संगीत डबलबारीला सुरुवात करतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। या ठिकाणी सन्माननीय रोहित मांडवकर यांच्याकडून प्रथमच या ठिकाणी 100 रुपयाचं
पाणी जरा ठेवा जवळ. बंधू नाधवडे यांचं हे साऊंड सर्व्हिस या ठिकाणी लाभलं. एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी त्यांच्यासाठी वाजवा, कारण जास्त काय सांगायची गरजच नाही. अतिशय मनापासून आपले आभार व्यक्त करतो. मयुरेश पांचाळ ते सुद्धा एक उत्कृष्ट भजनीबू आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद मयुरेश. हरि ओम नमो स्वामी सद्गुरु परब्रह्मा. हरि ओम नमो स्वामी सद्गुरु परब्रह्मा. तूच विश्व करत्या आघात महिमा. तूच विश्व करत्या आघात महिमा. नवते ब्रह्मांड नवता हरिहर. नवते ब्रह्मांड नवता हरिहर. देवा होता अवघा धुमधुमकार. देवा होता अवघा गुरुनामही दोन अक्षर. गुरुनामही दोन अक्षर. गुरुनामही दोन अक्षर. गुरुनामही दोन
धुमधुमकार होती अगोचर धुमधुमकार होती अगोचर एक अक्षराचा विस्तार झाला एका अक्षराचा विस्तार झाला त्यापासून रचना या ब्रह्मांडाला यापासून रचना या ब्रह्मांडाला एक अक्षर गुप्त भंगाची जाण 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 त्याचेच आम्ही गातो भजन त्याचेच आम्ही गातो भजन त्याचेच आम्ही गातो भजन त्याचेच आम्ही गातो भजन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हरी मना पुंडलिक वरदा श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर श्री संत तुकाराम श्री जगद्गुरु दत्तात्रय श्री रामेश्वर श्री कुणकेश श्री लिंगेश्वर हरी हर श्री महालक्ष्मी श्री भाडकादेवी श्री काळंबादेवी श्री विठ्ठलादेवी श्री अदिष्टीदेवी श्री हरभवनीदेवी भराडी देवी माते सुधा जय ज्ञानी ब्रह्मनिष्ठ सद्गुरु गोपालनाथ कोकण कलाभूषण सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य कैलासवासी चंद्रकांत कदम बुवांचा सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य कैलासवासी ज्ञानदेव चव्हाण धन्यवाद. मंडळी, या ठिकाणी आज पारंपरिक पद्धतीचा
आध्यात्मिक विषय घेऊन या ठिकाणी हा डबलबारीचा सामना माझ्या काळंबादेवी सेवा मंडळ 35 कुळे मांडवकरवाडी वारगाव यांनी हे कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। खरोखरच अशा प्रकारचे सामने बघायचे म्हटल्यावर दुर्मिळ झालेला आहे, कारण सध्याचा 2020चा जमाना आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक सामने जपायचे आहेत। आणि खरोखरच भजनाचं खरं गांभीर्य काय, भजन कशाला म्हणतात हे आजच्या डबलबारीतून आपल्याला लक्षात येईल। कारण मंडळी काय आहे, भजन अक्षर 3 आहेत। भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा, त्याचं नाव भजन आहे। भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनमानसासमोर नतमस्तक होणे, त्याचं नाव भजन आहे। व्यसनमुक्तीचं साधन म्हणजे भजन आहे। दुःख विसरायला लावणारं साधन म्हणजे भजन आहे। कारण ज्यावेळी या विश्वामध्ये काही नव्हतं, ज्यावेळी या विश्वामध्ये काही नव्हतं, त्यावेळी एक निर्गुण निराकार निरूप आणि निर्विकार असा अचल एक मूळ पुरुष निर्माण झाला, त्याचं नाव ज्ञान आहे। आणि त्याचीच छाया म्हणजे मूळ माया, ते विज्ञान आहे। आणि या दोघांच्या मिलनामध्ये अर्धनारी नटेश्वराचा जन्म झाला आणि त्याच्यातून ओंकार ध्वनी निर्माण झाला, तेच विज्ञान आहे मंडळी, लक्षात घ्या। भजन म्हणजे काय, ज्ञान अज्ञान ह्या दोघांमध्ये मिलन झालं, त्याच्यातून नटनारी नटेश्वराचा जन्म झाला आणि त्याच्यामधून विज्ञानाची निर्मिती झाली। कारण पहिलं या पृथ्वीवर काही नव्हतं मंडळी, लक्षात घ्या। प्रथम शून्यमय साचार, तेव्हा झाले स्फुरण जागरण, ओम ब्रह्मे म्हणून या सगळ्यात आधी या पृथ्वीवर ओम नावाचा ध्वनी निर्माण झाला आणि त्या ओम मधून आदिमाया शक्तीची निर्मिती झाली आणि तिच्यापासून 3 देव निर्माण झाले। ते 3 देव कोणते, ब्रह्म विष्णू आणि महेश। ब्रह्मदेव प्रोडक्शन मॅनेजर, विष्णू पुरवठा मंत्री आणि शंकरराव स्मशान मंत्री, अशी या पृथ्वीची आणि या जगाची निर्मिती झालेली आहे। आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, कारण सहस्त्र जीवांचा शेष तोंडामधून पडणारी ती लाळ घोटायला पण थांबत नाही आहे। कशासाठी, की भगवंताचं नामस्मरण लाळ घोटता घोटता कुठेतरी आपल्या मुखातलं थांबेल। हे का सरपटणाऱ्या प्राण्याला समजलं। मग आपण तर माणूस आहोत, बरोबर ना, माणसाच्या युनीमध्ये जन्माला आलोय, म्हणजे आपली जबाबदारी काय हे आपल्याला कळलं पाहिजे, बरोबर ना। कारण हा एकच देह असा आहे, 184 युन्या फिरलो, पाप पुण्याची समानता झाली, त्यावेळी या चुकड देहाची प्राप्ती झालेली आहे। आणि म्हणून ह्या जन्मी आल्यावर आपलं कर्तव्य काय, ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावे, बरोबर ना। ज्यांनी विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावी। कारण भजनाचे टाळ कुठेतरी वाजत नाही मंडळी। भाग्यवंता घरी भजन कीर्तन, त्याची वाट पाहे रघुनंदन। त्याच्यासाठी त्या प्रकारची मंडळी लागते। मला सांगायला अभिमान वाटतो की या मांडवकरवाडीमध्ये आज खरोखरच सांप्रदायिक मंडळी या वाडीमध्ये वावरत आहेत। अतिशय सुंदर असं त्यांचं या ठिकाणी भजन आहे। आदिनाथ वारकरी संप्रदाय भजन अतिशय सुंदर, दीपक नामिये बुवा अतिशय सुंदर भजन या ठिकाणी करतायत। वारकरी संप्रदाय असलेली ही मंडळी आहे। एकदा जोरदार टाळ्या माझ्या मंडळाच्या वतीने या वाडीसाठी झाल्या पाहिजे सांगतो। कारण
फूल फुलेल, फूल फुलेल, गवत उगवेल, पण या वाडीची आठवण माझ्या हृदयामध्ये कायम टिकेल, या माझ्या हृदयामध्ये कायम टिकेल, माझ्या हृदयामध्ये कायम टिकेल. कारण या मांडवकर वाडीमधून खरोखर हे माझं वारगाव म्हणजे आजोळ आहे. मी भाग्यवान समजतो की या गावाशी माझी नाळ जुळलेली आहे आणि म्हणून ह्या गावावर माझं अत्यंत प्रेम आहे. गोविंद मांडवकर बुवा कैलासवासी यांच्याबरोबर अनेक पाऱ्या मी त्या काळामध्ये केल्या. त्यावेळी बुवांबरोबर बारी करायची म्हणजे खरोखर झोप नसायची आम्हाला. एवढं वाचन अध्यात्म आमच्या मांडवकर बुवांचं होतं. पण त्यांच्याच आशीर्वादामुळे सद्गुरूंना मी शरण गेलो. कारण त्यावेळी मला कळलं वयाच्या 8व्या 9व्या वर्षी की सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आपल्याला ही माहिती मिळणार नाहीये. आणि म्हणून आमचे कैलासवासी गोविंद मांडवकर बुवा धोंडूनाथांचे शिष्य आणि मी गोपाळनाथांचा शिष्य. त्याच्यामुळे कमतरता काय नाही, बरोबर ना, सख्खे भाऊ. त्यामुळे अध्यात्माचं जे काय आम्हाला पाहिजे होतं ते बालपणापासून ते कडू मिळालं. आमचं भाग्य आम्ही समोरतो ते अमृत मिळालं आणि म्हणून या टोकाला आम्ही आज जाऊ शकलोय. आणि आज माझ्या जोडीला या ठिकाणी खरोखरच अतिशय सुंदर असे उत्कृष्ट आध्यात्मिक गाणारे आमचे नंदाजी वंजारे बुवा या ठिकाणी लाभलेले आहेत. सर्वांनी त्यांचं भजन शांत चित्ताने ऐका. प्रथमचं भजन मी या ठिकाणी सादर करतो.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी माझे मावस भाऊ सन्माननीय शैलेश कोकाटे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना त्या काळंबा देवीने पूर्ण कराव्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी कोणेवाडचे सरपंच आमचे मित्र सन्मानित दीपक पाटणकर सरपंच मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. माझा तरी देव माझा हात आहे. माझा तरी देव माझा हात आहे. मागे उभा मंगेश पुढे उभा रूपाचा ध्यानाचा अभंग आहे. मंडळी, या रूपाच्या ध्यानाच्या अभंगाशिवाय भजन कधी पूर्ण झालेलं नाही. साधू संतांची परंपरा आहे. कोणत्याही प्रकारचं भजन असू दे पण रूपाचा ध्यानाचा अभंग झालाच पाहिजे. कारण ज्या पांडुरंगाला 28 युग त्या विठेवर उभं करण्याची सामर्थ्य आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे हे दाखवून एका पुंडलिकासारख्या भक्ताने आपल्याला दिलेलं आहे, नाही का? भक्त पुंडलिक सुद्धा पराक्रमी कमी नव्हता मंडळी. सुरुवातीला त्याने काय केलं? आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी बांधली, बायकोला खांद्यावर घेतलं आणि काशी यात्रा करण्यासाठी निघाला. पण एवढ्यात साक्षात्कार झाला. त्या पुंडलिकाला सांगितलं गेलं, अरे वेड्या, हे पुण्य नाहीये, हे पाप करतोयस. आई वडिलांच्या गळ्यामध्ये दोरी बांधली आहे, बायकोला खांद्यावर घेतल्याने जो निघालायस ही पुण्याची गोष्ट नाहीये. अरे आई वडिलांची सेवा कर, क्षणाचा विलंब न लावता पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा चालू केली. म्हणजे एवढी सेवा केली की साक्षात पांडुरंगाला त्या पुंडलिकाच्या दरबारी यावं लागलं. ही आई वडिलांच्या सेवेमध्ये ताकद आहे मंडळी, लक्षात घ्या. कारण
परमेश्वराची सेवा करून आपल्याला आई मिळवता येत नाही, पण आईची सेवा करून परमेश्वराला दारात आणण्याचं सामर्थ्य त्या आईच्या सेवेमध्ये आहे. एकदा आईसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, आईसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण कालच जागतिक महिला दिन झाला नाही का? कालच महिलांचा आदर करणं ही आपली जबाबदारी आहे. कारण आईसारखं पवित्र दैवत या जगतामध्ये नाहीये, वडिलांसारखं दैवत या जगामध्ये दुसरं नाहीये. लक्षात घ्या. आई आणि वडील यांची मनोभावे सेवा करा, पुण्यच पुण्य मिळेल. कारण जन्म देते ती माता आणि ज्याच्यामध्ये अस्त होत ती माती, एका वेलांटीचा फरक आहे. माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे, आणि ती वेलांटी म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे. म्हणून आईसारखं पवित्र दैवत या जगतामध्ये नाही. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी आहे. आई अक्षर दोन आहेत, पण त्याचा अर्थ अतिशय चांगला आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. परमेश्वरा एवढं नातं त्या माऊलीच आहे, आईच आहे. ज्या मातेने आपल्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस आम्हाला फुलापेक्षा सांभाळलं, स्वर्गापेक्षाही सुख त्या मातेने आपल्या गर्भामध्ये दिलं. कोणाची लज्जा बाळगली नाही. समाजामध्ये एवढं मोठं पोट घेऊन बिंदास फिरली. तिचं एक स्वप्न असतं की माझ्या बाळाला मला जन्म द्यायचा आहे. कोणाची लज्जा बाळगली नाही. ही जगत जननी माता आहे, बरोबर. ही आपली आई आहे. आणि म्हणून आईसाठी काय सांगावं. क्षणोक्षणी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आई लागते. आणि सध्याची सिरियल आहे आई कुठे काय करते. काय जमाना आहे हो, बरोबर ना. जे जे केलं ते आईने केलं. जन्म दिला आईने, लहानाचं मोठं केलं आईने, अमृतापेक्षा पवित्र दुग्ध पाजलं आईने, शाळेत नेऊन सोडलं आईने, सोन्याचा घास बनवला आईने. आणि सिरियल म्हणते आई कुठे काय करते. आणि आम्ही अगदी मन लावून बघतो, बरोबर ना. किती शांत चित्ताने भजन रसिक आहे, बरोबर. आज कानकेरकर सर, मला आनंद झाला. अशा प्रकारचे भजन रसिक सुद्धा मायबाप आहेत, अशी भजनं ऐकणारे. एकदा जोरदार टाळ्या माझ्या माता भगिनींसाठी. कारण खरोखरच सांगतो तुम्हाला, असे भजन रसिक मिळणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. शांत चित्ताने ऐकताय. नाहीतर महिला अशा जर 10-20 जरी एकटे झाले ना, की आधी पहिली एकमेकाची चौकशी. पूर्वी काय चौकशी करायच्या, काय घे तुझं पोरगो किती दा, तुझी लेख किती, आता केवढी झाली, लग्नाक झाली की काय, ही चौकशी. आता ना, आता एकटे झाले की एकच असता, तुझं हप्ता इलो काय घे. हो, मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण. सध्या एकच चर्चा, तुझं हप्तो इलो काय. आणि मधी तर याचा बचत गटाचा फॅड होता नाही. देवा शपथ, दुपारी 2 वाजले तरी बायको आमची सांगायची नाही ना, माका मीटिंगला जाऊचा. देवा शपथ, म्हणजे जोग वाढून मी थांबायची नाही. 2 वाजले की सुटली. हो, आणि थै जाऊन करायची काय, थै जाऊन करायची काय. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. बचत गटात जाऊन जगात प्रेम अर्पण करून टाकले. आमचा काय. दुसरा एक होता गाणं, काहीतरी मी ऐकलं होते. गुरु काय था, हा, सुंदरा सुंदरा मीटिंगला का नाही येत, सुंदरा सुंदरा मीटिंगला का नाही येत. काय सुंदरा जाणार, 4 हप्ते भरलेले नाही मीटिंगला, आता कशा सुंदरा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, हा जमाना बदललाय, परिस्थिती बदलली आहे. आता काय हप्त्याचा विषय. पण तुम्ही भाग्यवान आहात, खरंच सांगते. तुमका महिन्या का 1,500, आता मला वाटतं त्याचे वाढले 2100 झाले ना, 2100 झाले. खरोखरच चांगली गोष्ट आहे. गव्हर्नमेंटने आपल्यासाठी एक चांगली सुविधा दिलेली आहे. खरोखर त्याचा फायदा सगळ्यांनी घ्या.
फक्त फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही हप्ते जमा झाले होय ना, तेव्हाच आज साडी एवढी चकाचक सगळ्यांची. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करतो. कारण ज्या विठेवर तो पांडुरंग 28 युग उभा आहे मंडळी, 28च युग उभा का, त्याची 30, 32, 34 झाली नाही. याचं कारण काय, तर 28 युग म्हणजे काय, तर 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणे मिळून झाली 28. आणि ती 28 युग मंडळी आपल्या 2 हस्तामध्ये परमेश्वराने दिली आहेत. नामस्मरणाची टाळी जिथं भजन असेल तिथे वाजली पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा, जोरदार टाळ्या. कारण या हस्तामध्ये बघा 3 प्यार आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. 14 दुना 28. नामस्मरणाची टाळी ही युग परमेश्वराने आपल्या हस्तामध्ये दिली आहे की जिथे भजन असेल तिथे ती टाळी नामाची वाजली पाहिजे. कारण टाळी तुम्ही बक्षीस नाही दिला तर मला चालेल, पण टाळी मात्र जे जे आवडेल त्याच्यासाठी वाजवा. कारण टाळीसाठी जीएसटी बसवलेली नाही. सगळ्या जीएसटी आहे पण टाळी एक जीएसटी नाही. त्यामुळे बिंदास वाजवा, काही टेन्शन घ्यायचं नाही. कारण आजचं भजनच असं आहे की शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती या विषयावरच भजन चालणार. शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती. कारण जगामध्ये ब्रह्म असे उघडे, जगामध्ये ब्रह्म असे उघडे. ते ब्रह्म म्हणजे काय हे समजणारी बारी आहे. कारण दशमेद्वारे खोलुनी गुरुनी नेले उन्मनित, दशमेद्वारे खोलुनी गुरुने नेले उन्मनित आणि उन्मनीची प्रभा पाहता झालो भयमुक्त. भयमुक्त करणारं भजन आज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणून आजच्या भजनाला खूप महत्व आहे मंडळी. कारण अशा प्रकारचं या मांडवकरवाडी 35 कुळाने या ठिकाणी नियोजन करणं, या नियोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण माझे मित्र एकनाथ बेकुलकर यांनी सांगितलं की नंदादीप वंजारी बुवांना तुम्ही ठरवा आणि त्यांच्या जोडीला तुम्हीच पाहिजे. म्हणजे खरंच सांगतो आज 15 दिवस बाऱ्या करतोय मी. रात्री मी विरारला मनवीरपाडा तलाव त्या ठिकाणी बारी केली आणि सकाळी ताबडतोब निघालो ह्या बारीला पोहोचलोय. उद्या महाबळेश्वरला डबल बारी आहे. रोज कार्यक्रम आहेत. आवाज थोडासा बसलाय पण माझीच मंडळी आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करतो. या ठिकाणी रसिका रवींद्र पास्टे, मला वाटतं सरांची मुलगी ना, सरांची ना, तेच म्हटलं आमच्या सरांचीच मुलगी आहे ना. रसिका रवींद्र पास्टे माझे परममित्र, सन्माननीय म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचे माझे मित्र संजय चव्हाण वेळगिवे, बरोबर ना, त्यांचे भाऊजी, त्यांची बहीण आई रसिका रवींद्र पास्टे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे असे ईश्वरचरणी प्रार्थना करून या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. भस्म बुट्टी रुंड माळा, भस्म बुट्टी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री माळा, हाती त्रिशूळ नेत्री माळा.
विठेवरी विठ्ठल उभा डोळे भरून विठ्ठल विठेवरी विठ्ठल उभा डोळे भरून
या ठिकाणी कैलासवासी भजन सम्राट गोविंद मांडवकर यांच्या स्मरणार्थ कैलास छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलावं. फक्त 50 वर्षाचं आयुष्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं. 1630 ते 1680. पण 50 वर्षामध्ये माझ्या छत्रपतींनी ते काय करून ठेवलंय. आज 450 वर्ष झाली तरी हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. राजांचं एक गाणं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं
जर माझ्या रायांना शतकाच्या 12 आयुष्य लाभलं असतं, जर माझ्या शिवछत्रपतींना शतकाच्या 12 आयुष्य लाभलं असतं, तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला सोन्याचं दार दिसलं असतं, सोन्याचं दार दिसलं असतं, सोन्याचं दार दिसलं असतं. म्हणून या ठिकाणी या वारगावचे माजी सरपंच सन्माननीय एकनाथजी कोकाटे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. राजांनी महाल बांधले, आपली लोक म्हणतात अनेक राजांनी महाल बांधले, आमच्या राजांनी का महाल बांधला नाही? पण ज्यांनी महाल बांधले आमच्या राजांनी का महाल बांधला नाही का? ज्या राजांनी महाल बांधले त्या ठिकाणी बायका नाचवल्या आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांने 392 किल्ले जिंकले आणि हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या, हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या, हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या. आणि म्हणून आपण बघा पुष्पा नावाचा पिक्चर आपल्या मुलांना आपण दाखवतो नाही का? पुष्पा नावाचा पिक्चर, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, झुकेगा नहीं साला. त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, झुकेगा नहीं साला. पण माझं मी तर स्पष्टपणे सांगतो, 32 वर्षाच्या माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी शत्रूच्या छावणीमध्ये घुसून छातीचा कोट केला आणि स्वाभिमानानं आणि अभिमानानं झुकेगा नहीं साला म्हणणारा माझा संभाजी राजा आपल्याला समजून घ्यायचा असेल तर छावा पिक्चर प्रत्येकाने जाऊन बघा, छावा पिक्चर प्रत्येकाने बघा, म्हणजे माझ्या संभाजी राजाचं कर्तृत्व तुम्हाला कळेल. हा जो महिना आहे ना, हा बलिदान मास म्हणून पाळला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी. म्हणजे लक्षात घ्या, हा महिना बलिदान मास म्हणून सर्वांनी पाळला पाहिजे. याचं कारण एवढंच आहे की ह्या 40 दिवसामध्ये या महिन्याचे 30 दिवस मी पुढचे 40 दिवस त्या औरंगजेबाने माझ्या छत्रपतींचे जे काय हाल केले होते ते पाहण्यासाठी हा खरोखरच हा महिना आपण सगळ्यांनी पाळला पाहिजे. आणि छत्रपतींचं कर्तृत्व लक्षात घ्या, संभाजीराजेंचं कर्तृत्व लक्षात घ्या. कारण धर्म बदलला नाही, धर्मासाठी वाटेल ते करणारा माझा शंभूराज आहे. बरोबर ना? कारण 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर असतात, पण एकही मंदिर असताना अब्जावधीच्या हृदयावर आणि राज्य केलं त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. ठीक आहे, या ठिकाणी गजर सादर करतो. मुळीच नव्हते रे गाना माझ्या मना, मुळीच नव्हते रे गाना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले गजर आहे. सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून गजर आहे बघा. मानव रूपी देह लाभला करतू साधना, मानव रूपी देह लाभला करतू साधना, कली फेरा कली फेरा कली फेरा नको रे
वर्षाच्या मुलीवर अत्याचार व्हायला लागले, बरोबर ना? 3, 4, 5 वर्षाच्या मुलींवर अत्याचार व्हायला लागले. अक्षय शिंदे सारख्या नराधमाने शाळेतल्या 3, 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. आणि ज्यावेळी त्याचं एन्काउंटर केलं गेलं त्यावेळी ह्याच राज्यातले काही नेते विचारायला लागले, एन्काउंटर झालंच कसं? काय त्याने काय पराक्रम केलं होतं? 3, 4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार केला, त्याला फासात ताबडतोब द्यायलाच पाहिजे, नाही गोळ्या घातल्या पाहिजे. तर आपली राज्यघटना काय आहे? 100 अपराधी सुटले तरी चालती, पण निरपराधावर सजा होता कामा नये. या कायद्यानंच गोंधळ घातला. बघा, म्हणून परिस्थिती श्रद्धा वालकर सारखी मुलगी, लक्षात घ्या म्हणजे माझ्या ज्या मुली या ठिकाणी तरुण कोण आल्या आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, बाळ बाई समोर बसली आहे, सगळ्यांना विनंती आहे की आपण बघा सुंदर तिने ड्रेस घातलाय, बघा अंगभर कपडे घातले आहेत. बरोबर अशा प्रकारचे ड्रेस मुलीने घालायला पाहिजे. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच अंगभर कपडे, कपाळावर टिकली लावली आहे तिने. कोणाची भिशालो आपल्याला ट्रेन बघण्याची? ती श्रद्धा वालकर 34 तुकडे केले नराधमाने तिचे आणि फ्रीज मध्ये ठेवले आणि रोज एक तुकडा नेऊन जंगलात टाकायचा. का? आखूड कपडे, कपाळावर टिकली नव्हती आणि त्याच्यामुळे ती नेमकी कोण आहे हे ओळखायला होत नव्हतं. आपला धर्म शाश्वत आहे, लक्षात घ्या. आपला हिंदू धर्म आहे. आपल्या धर्मामध्ये कपाळावर टिकली दिसली पाहिजे, छोटी मोठी असू दे, पण टिकली ही दिसलीच पाहिजे. एखाद्या तुम्ही मुस्लिम मुलीला जबरदस्ती करावं टिकली लावायला, ती लावते काय? बघा, ती आपला धर्म जपते, काय चुकीचं नाही, बरोबर ना? ती आपला धर्म जपते, मग आपण टिकली लावायला लादायचं का? प्रत्येक मुलीने टिकली लावली पाहिजे, माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला काम जास्त जमत नसेल करू नका, तुम्हाला जास्त शिक्षण घेता येत नसेल घेऊ नका, पण आपल्या आई वडिलांची मान लज्जेने समाजामध्ये खाली घालावी लागेल असं कृत्य मात्र कोणी करू नका, असं कृत्य मात्र कोणी करू नका. खरंच सांगतो, कारण तळ हाताच्या फोडावर सारखी मुलं आपली जपतात. बघा आई वडील, गरीबातला गरीब बाप सुद्धा स्वतःकडे पैसे नसले तरी कर्ज काढणार, पण एक मुलगा आणि एक मुलगी असली तर 20-25 हजाराचे 2 मोबाईल आपल्या मुलांना आणून देणार. का? माझ्या मुलांना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे, माझ्या मुलांना समाजामध्ये किंमत यायला पाहिजे, म्हणून 20-25 हजाराचे 2 मोबाईल आणि स्वतः मात्र 800 रुपयाचं ढोकळो 7 दाबणार की 8 बाहेर येतात, 5 दाबतात की 3 टकली खाली घालतात. पण तो वापरणार का? की माझ्या मुलांचे हट्ट पुरवले पाहिजे. म्हणून मुलींना प्रामाणिकपणे माझं सांगणं आहे, ज्या दिवशी एखादी मुलगी 22-24 वर्षाची मुलगी जेव्हा वाढवतात आणि शहरामध्ये एका परक्या पुरुषाचा हात धरून जेव्हा जाते ना, दुसऱ्या दिवशी जर बाप बाजारात किंवा रस्त्याने चाललाय ना, तसे बसणार डोळकं असतं, ते म्हणणार तो काल पोरगी गेलो त्याचा बापूस होतो खाली म्हणला चाललो. म्हणजे लज्जा त्या आई वडिलांना त्या ठिकाणी येते, खाली मान घालून जावं लागतं, बरोबर ना? कारण हे कलियुग आहे, लक्षात घ्या मंडळी. आता तुम्ही जर आळंदीमध्ये गेलात तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकावर प्रकाशाचा लखलखाट पाहायला आपल्याला पण ज्या ज्ञानेश्वराने ज्ञानाचा प्रकाश पसरवला का तो ज्ञानोबा मला आता कुठे दिसत नाहीये, ही शोकांतिका आहे म्हणजे, बरोबर ना? देऊला गेलात तर त्या ठिकाणी इंद्रायणीचा आजही संत पाणी वाहताना आपल्याला दिसतंय, पण त्या ठिकाणी इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारा मला तर तुकोबा राया मला कुठे दिसत नाहीये, ही शोकांतिका आहे. अनेक ठिकाणी आज बागायती झालेत, नदीच्या अलीकडे पलीकडे सगळीकडे बागायती बघायला मिळत आहेत, पण कांदा मुळा भाजी माझी अवघी मिठाई माझी म्हणणारा माझा सावता माळी मला कुठं दिसत नाहीये. आणि म्हणून किती कलियुग आलं तरी सुद्धा आपण धर्माची जतन केलं पाहिजे, धर्म जपला पाहिजे, आपली संस्कृती जपली पाहिजे. या मांडवकरवाडीने एवढा मोठा हा खर्च केलाय, वर्षानुवर्ष करतात,
याचं कारण का? याचं कारण एकच आहे की आपल्या पुढच्या पिढीने हा आदर्श घ्यायला पाहिजे. या आईचा उत्सव अशाच प्रकारे कायम चालू ठेवला पाहिजे, हे ध्येय प्रत्येकाचं असतं नाही का? आणि म्हणून सांगतो, ओढ म्हणजे काय? ओढ म्हणजे काय? जीव लावल्याशिवाय समजत नाही. ओढ म्हणजे काय? जीव लावल्याशिवाय समजत नाही. प्रेम म्हणजे काय? केल्याशिवाय समजत नाही. आणि 35 कोळे मंडव कडवाणी म्हणजे काय? इथे आल्याशिवाय समजत नाही. इथे आल्याशिवाय समजत नाही. इथे आल्याशिवाय समजत नाही. आणि म्हणून सांगतोय का, सकाळी 2 तासात पण एखाद्या मुलाने काहीतरी चांगलं प्रावीण्य मिळवलं आहे, जिल्ह्यामध्ये नंबर मारला, त्याची बातमी वाडीच्या बाहेर जात नाही. ही शोकांतिक आहे. खोट्याचं बळ वाढलं. खरं घरात ना खऱ्यात बाहेर पडायच्या आधी खोटा गाववर फिरवून येतात. परिस्थिती बघा काय झाली आहे. खोट्याचं बळ वाढलं, खरं पायाखाली गाडलं गेलंय. आणि म्हणून प्रत्येकाने सावध होणं ही काळाची गरज आहे. प्रामाणिकपणे मंडळी सांगतो, कारण हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपल्याला अनेक गोष्टी आता आपल्याला या ठिकाणी पाहाव्या लागणार आहेत. मंडळी लक्षात घ्या. पूर्वी लग्नामध्ये 8-8 दिवसाची लग्न व्हायची, बरोबर ना? 8-8 दिवस काय मजा असायची हो. म्हणजे घरात तयारी लग्नाची म्हटली की 15 दिवस धामधूम. आता काय राय, सकाळी धामधूम, दुपारी तामतूम, संध्याकाळी थांबतो. लगीन झाला, बरोबर ना? आणि आता काय झालं सगळा, लग्नापेक्षा हळदीचा महत्व वाढला. लग्नापेक्षा हळदीचा महत्व. हळदी खर्च एवढं करणार, ते तयारच असत. आणि जो हळदी देता जीव जायपर्यंत नाचता, तो माळीची लग्नात नाही. तो जागा होणार कधी वराती का कधी देतो, पण तो वराती परत तयार होईल. ही परिस्थिती आहे. खरंच सांगतो, फाटक्याची किंमत वाढली. पूर्वी आमची गरिबी होती. आई समोर सांगतो, माझी आई वारगावचीच होती, रोडियांची मुलगी, बरोबर ना? बाबू रोडियांची. आमची एवढी गरिबी, आम्ही 6 भाऊ, अंगावर कपडे सर घालायला नव्हते. कोणाची तरी शेजाऱ्याची पॅन्ट मागे फाटलेली, त्याला रप्पो मारायची आई, रप्पो. आणि आमका घालू द्यायची. रप्पो का मारायची की माझ्या पोरात कोण असता नाही बाहेर गेल्या, बरोबर ना? आता काय झाला, आता फाटक्याची किंमत वाढली. पूर्ण पॅन्ट घेतलास तर 800 ते 1000 रुपयात मिळतात. म्हणजे का 5-6 भोका पडली आहे तिची 2200 रुपये. मराठी कोटाचा, बरोबर ना? फाटक्याची किंमत वाढलेली आहे. एखाद्या कॉलेज जवळ तुम्ही दुपारचे जावा किंवा संध्याकाळी कॉलेज सुटताना ते गेटवर नुसते जावा. जेव्हा बाहेर पोरा येतात ना, सगळी बॉम्ब स्फोटात ना चिऱ्यासारखी वाटते. जिकडे तिकडे चमके उडालेले, चिमके सगळं उडालेलं. बॉम्ब स्फोटात ना एकासारखी वाटत. झाला आमचं काय म्हणणं नाही, पण किती जरी काय झालं तरी
पण काही गोष्टी आहेत त्या पाळल्या पाहिजे, बरोबर ना. आता काय काय मुलं बघा, कंबर त्याची 30ची, कंबर किती पोरग्यांची 30ची, पॅन्ट घालणार 32ची. काय गरज आहे त्याची? आता बघा बरं, असो जो ना 32ची पॅन्ट घालणार, तो जेवण वाढू सुरुवात झाली, पंक्ती बसलो की हो खिरीचा भांडा उचलणार आणि सुटणार, खीर 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 खीर. आणि समजा तिकडच्या वाढीसाठी वाकलो, यांनी खीर खाण्यासारखी भांडाच बसतात ना. नाही रे, काय घालतं खीर कपाळ आपला. ही परिस्थिती आहे. काळाप्रमाणे जरूर बदललं पाहिजे, पण प्रामाणिकपणे सांगतो, ज्याला ग्रंथ कळला त्याला संत कळला. म्हणजे लक्षात घ्या, ज्याला ग्रंथ कळला त्याला संत कळला, आणि ज्याला संत कळला त्याला भगवंत कळला. परमेश्वर तुमच्या आमच्यापासून लांब आहे, भगवंत आपल्या जवळच आहे. फक्त पाण्याची दृष्टी असली पाहिजे, बरोबर ना. पाण्याची दृष्टी महत्वाची आहे. कारण स्त्रीची ओटी पदरातच का भरतात? स्त्रीची ओटी पदरातच का भरतात? याचं पण कारण आहे ना. कारण स्त्रीचं सौंदर्य तिच्या केसात असतं मंडळी. स्त्रीचं सौंदर्य तिच्या केसात असतं, लावण्य तिच्या ओठात असतं, आणि चैतन्य तिच्या नाकात असतं, आणि अपूर्व लक्षणाचं सामर्थ्य त्या स्त्रीच्या पदरात असतं. आणि म्हणून स्त्रीची ओटी तिच्या पदरात भरतात. या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता नाही तर आता आमच्या मुली खरंच सांगतो जीन्स पॅन्ट घालून पाहुण्याकडे जाणार. जीन्स पॅन्ट नवीन लग्न झाला की जीन्स घालणार, मी पाहुण्याकडे जाणार. आता सांगा पाहुण्याला होटी काही भरायची? होटी भरायची कर, मग हो बाजू घालतो सांगा हो रुमाल देवा. आता त्या पण हो पण नाही, हे पक्या रुमाल दे ना. काय नाव आहे हे दिपलू? अरे मर दे ना, मला नवऱ्यात मी हे यारो काय काय हे ग्यारी, हे सोनू, हे पिल्लू. कुत्र्याचा पिल्लू की काय? पूर्वीच्या बायका खरंच सांगतोय, लग्न होऊन 2-2 वर्ष होईपर्यंत डोक्यावरचा पदर खाली काढत नव्हत्या. देवा शपथ खरं ते सांगतोय. एवढा करू नको, पण निदान बरं नवऱ्या का अहो जाओ तरी हे पक्या म्हणजे घरचो घडी असतात तो पण खाली मान घालतो. तुमचा हात जोडून सांगते, देवा शपथ सांगते, आई वडील जे ठरवतील त्याच्याबरोबर लग्न करा. प्रेमात तर करूच नको चुकून सुद्धा. ज्यांनी ज्यांनी प्रेमात लग्न केला नाही आज दरवाजा लावून भांडी घासत. देवा शपथ. आणि कोणात बाहेर ऐकू जाता नाही म्हणून टीव्ही मोठ्या नावावर आवाज करून ठेवला. ही परिस्थिती आहे, शोकांतिक आहे. आणि म्हणून प्रामाणिकपणे सांगतो मुलींना माझ्या, की तुम्हाला एखादा मुलगा आवडला, आई वडिलांना विश्वासात घ्या आणि त्याची आधी पहिली माहिती घ्या, तो काय करतो. आता हल्ली काय काय मुलं अशी आहेत, भाड्याची गाडी घेणार कोणची तरी, नुकच जिकडनं मुली येतात तिकडे या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेची आहे, नाही का. कारण आपली पूर्वी एखादी बाई नऊवारी नेसून आली की राजकन्या वाटायची, बरोबर. राजकन्या. झाशीची राणी प्रतिभाताई पाटील, बरोबर, इंदिरा गांधी यांची ब्लाऊज जेवढं मी सगळा घातलाय ना एवढी ब्लाऊज होती लक्षात. आता जमाना बदलला, हळूहळू हळूहळू इथपर्यंत ठीक आहे हो, माझं काय म्हणणार नाही. माझी आली शिवलेस, शिवलेस नुसते 2 गाठी असतात पाठी. समजा एखादं चावट असून मागणं गाठी वाढणार, काय परिस्थिती वाईट हो. प्रत्येक गोष्टीला मर्यादा होत नसत तरी मर्यादा असणं काळाची गरज आहे. म्हणून प्रत्येकाने सावध ह्या परिस्थितीमध्ये राहणं ही काळाची गरज हो. त्या दिवशी माझा एक मित्र भेटला मला, त्याशी माझा मित्र भेटला, मला म्हणतो बुवा तुम्हाला काय सांगू. त्याला काय झाला म्हणालो, माझो पोरगो दारू पिता हो म्हणालो, आज माका समजला 5 वर्ष दारू पिता.
म्हटलं कसा काय तुका कसा काय समजला? तो नाही मी म्हणलो आज जायचो तरी तो बाहेर येत होतो मी आज जायचो तरी तो म्हणलो बाहेर येत होतो. तेव्हा चौकशी केली तर मला 5 वर्ष भिटा. काय परिस्थिती आहे बघा. आणि म्हणून प्रत्येक माणसाने लक्षात घ्यायला पाहिजे. कारण काय असतं म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, स्त्रीलिंग आणि पुरुष लिंग बरोबर ना, 2 लिंग सरांना माहिती आहे, सगळं आम्ही शिकलोय. त्याला सांगतो मासा हे पुरुष लिंग आहे बरोबर, आणि माशी हे स्त्रीलिंग आहे. दोघांचा काही संबंध नाही. मासा पुरुष लिंग, माशी स्त्रीलिंग. पण दोघंही बघा काय संबंध नसताना कोळ्याच्या जाळ्यात आला. मासो पण कोळ्याच्या जाळ्यात आणि माशी पण कोळ्याच्या जाळ्यात बरोबर. घेण्याचा विषय आहे ना, त्याचं कारण लय मोठा वेळ झालाय. आपल्याला पुढची आमच्या बुवांची वारी आहे, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. सांगितलं म्हणून छत्रपतींना लहानपणी घास भरवताना हा कृष्णाचा घास आहे, हा रामाचा घास आहे अशी घास भरवायची. आम्ही बनवतो आपण कसे, तो चिवचो, तो काऊचो, तो माऊचो. फरक आहे, हा फरक आहे. छत्रपती उगत घडले नाही. ज्यावेळी त्यांचा वंश आईच्या पोटामध्ये वाढत होता त्यावेळी त्या जिजामातेला डोहाळे लागत होते. कशा ते घोड्यावर स्वार होणं, रणांगणामध्ये फेरफटका मारणं, हातामध्ये तलवार उपसणं, शत्रूवर चाल करून जाणं, हे डोहाळे त्याच्या जिजामातेला लागत होते. आमच्या बायकांना लागतात चिचेने आवळ्याचे. हल्ली काय काय बायकांका तंबाखूच्या मशेरीचे डोहाळे लागले, मशेरीचे चायनीजचे डोहाळे. छत्रपती जन्माला येणार कसे बरोबर ना. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, जे काय संस्कार मुलांवर करायचे ते बालपणी करा. कळत नकळत त्यांच्यात जे संस्कार होतील तेच मूल उदयाला येईल. लक्षात घ्या.
आईचा उदो उदो बोला, आईचा उदो उदो बोला, आईचा उदो उदो बोला, काळंबेचा उदो उदो बोला, आईचा उदो उदो बोला, तुषार मांडवकर यांच्याकडून माझे मृदुंगमणी सागर कदम यांच्याकडे 51 रुपयाचे पारितोषिक आले. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझा सन्मानाची देवा नसे मला
ठिकाणी पहिल्या वारीची समाप्ती करतो, कारण या ठिकाणी अतिशय सुंदर असं भजन आमचे नंदादीप वंजारे या ठिकाणी बुवा करतील. कन्ना रोविला विठोता गजल हरिनामाचा कन्ना रोविला. सन्माननीय संजय पावसकर